नमस्कार. आपण आलेलो आहोत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या भेटीला. आज बैलपोळा सण आहे आणि सगळ्यांचं काळीज मोहिल शेठ बकासूरला अंघोळ घालत आहेत. आरडी त्याचं चित्रीकरण करत आहे आणि हा सावकार, याचं नाव सावकार आहे. बकासूरच्या दावणीतला हा सर्वात जुना नंदी. याच्याबरोबर लहानपणी एकदा बकासूर बिंदूडला पळालेला आहे आणि जिंकला आहे. सगळ्यात आधी पाण्याने स्वच्छ धुतलं जातं. त्यानंतर साबण असेल किंवा शॅम्पू असेल त्यानं क्लिनिंग चालू होते आणि ती जी चमक आहे, कारण त्याच्या अंगावर त्या अगोदरचा जो गुलाल आहे तो पूर्ण निघाला पाहिजे, तेव्हाच पुढं आपण त्याच्यावरती जे पेंटिंगचं काम करणार आहोत ते करता येईल. आणि बैलपोळ्याची तयारी चालू आहे. आपल्यासमोर जो स्क्रीनमध्ये आहे त्याचं नाव कबेरे असा. ही जी मुलं आहेत ही दररोज बकासूर बरोबर असतात. बकासूरच्या टीमचा ते एक भाग आहेत. आणि काय सांगाल, दरवेळेसची जी तयारी असते तुमची त्यात आणि आज काय फरक आहे सांगा. या वर्षाची आम्ही, या सणाची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघतो आणि यंदा हा सण आलेला आहे लवकरच. आज बरं, ते दरवेळेस तुम्ही बकासूरला सकाळी धुवत असता, आंघोळ घालत असता, तर त्यावेळेस पाणी गार असतं की गरम असतं? गार गरम दोन्ही पण असते वातावरणानुसार. हो, उन्हाळा असेल तर थंड आणि हा. पण गरम पाण्यामध्ये आंघोळ घालण्याचा एकच फायदा आहे की ज्या मसल्स असतात त्या रिलॅक्स होतात आणि फ्रेशपणा जास्त असतो, फ्रेशपणा जास्त वाटतो. हे लाल कलरचं जे छोटं वासरू दिसतंय त्याचं नाव सरपंच आहे. हा पिस्टल. पुढचा जो आहे तो बाळ्याबाई, बकासूरचा हा भाचा आहे. आणि हा साम्राज्य. या बरोबर जी मुलं आहेत ही कायम तिथं गोट्यावरती काम करत असतात. यांची देखील थोडीशी माहिती घ्यावीशी वाटली, कारण त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक हे नक्कीच झालं पाहिजे. जवळपास सगळ्याच नंदींची आंघोळ झालेली आहे. त्यानंतर त्यांना थोड्या वेळासाठी तसंच ठेवलं जातं आणि सुकल्यावरती नंतर त्यांचं हे व्यसन बदलायचं काम चालू आहे. आधी राजाची व्यसन बदलली होती, आता साम्राज्याची. हा राज आहे. साम्राज्याबरोबर बऱ्याच वेळा हा बैलगाडीला झोपलेला आपल्याला दिसतो. आता साम्राज्याची व्यसन बदलायचं काम चालू आहे. पार्किंग मध्ये काय करताय? काळजाची येसन घालताय आणि ते घुंगरू पण त्यामध्ये घातलंय आणि गरम पाणी वगैरे नवीन हे करताय. कशी काय तयारी आज बैलपोळ्याची? जोरात आहे. तुमचं आणि देवाचं बॉन्डिंग सगळ्या जगाला माहितीच आहे, पण आम्ही आज ते साक्षात समोर पाहतोय. गरम पाणी वगैरे करून सगळं तिथल्या तिथं. हां, आता थोड्या वेळाने एक दोन बैल टेम्पोत भरत्यान, गावात नेत्यान. सगळ्यांची आता आंघोळ झालेली का? आंघोळ झालेली आहे. व्यसन बिसन बदलली. आता एक दोन बैल टेम्पोत भरत्यान, निघत्यान हळूहळू. बघ आता हे उगवतो तारा हा सरपंच एक आहे, त्याला पण धुतले, आंघोळ वगैरे घातले. आता कांडकं बिंडकं सगळं बदलायचे, मोहके वगैरे सगळं. एक बैल भरणार टेम्पोत, गावात नेणार सगळं. तुम्ही गोट्यावरती म्हणजे कायम असता का? काय मग पहिल्यापासून, लहानपणापासून संतोष शेठ, मी, सुहास तापकीर, बाकी सर्व सावकार ग्रुप सगळे मिळून आम्ही दरवर्षी बैलपोळ्याची तयारी करतो. आणि आजची तयारी आमचा आनंदाचा सण म्हणजे आज दिवाळीची आमची बैलपोळा म्हणजे.
आमचा शिवारा असा सजून निघतो आज. आणि आता हे जवळपास ही सगळी तयारी झालेली आहे. ते तिकडं बकासूर एक कोहिनूर बाका सावकारची कासरा बदलायची तयारी चालू आहे. इतिहास साक्षी आहे. स्वतः मालक ज्या क्षेत्रात कष्ट घेतात तिथं यश असतंच. RD ज्यानं फोटोग्राफी क्षेत्रात केलेली आहे PhD. शर्यत क्षेत्रातील हा देव कोहिनूर बकासूर त्याच्या अनेक सुप्रसिद्ध रील्स तो बनवत असतो आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवत असतो. जाऊ नका आलो मी आणि खाली थांब जाऊ आपण सांगत जाऊ आवरायला नाही खाली कोण येणार जंगून बिंगून आवरायला नाही तिथं आणि बाबल्या तिथे गेला ना आता बिनकामाची त्या ना आवरून या तुम्ही तू घरी जा अंडा आवरून डायरेक्ट तुम्ही बघा आता येतो भैया इधर आओ भैया इधर आओ चल पुढे खुदा पुढे गाडी मागा तिकडे आला कोणी मारून नको राजूला गाडी पडली हा नको त्याला चालवत राजा आणि काळ घेऊन येतात शिकलात खराब होईल रे मध्ये वाटेल नाही चिकले तू मार सर माग येईल का बोलत नको मागे नाही येणार कासरा त्याचा नाव ठेवलंय आता कुठपर्यंत तयारी आहे मोहितची आली झाले सगळं आता घरापाशी पेंटिंग वगैरे ते बऱ्याचदा ते इन्क्वायरी होते ना लोकांची की नवीन खरेदी तर ते ज्यांनी शून्यातून विश्व तयार केले त्यांच्यासाठी काही ते नवीन नसतं. आणि आजच सांगतो की बकासूर नाही होऊ शकत पण त्याच्या दावणीला ही जी दोन दिसतात ना हा इंजन तिकडं ते एक लाल कलरचं तुमच्या व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छितो. इथं दोनच नंदींच्या गळ्यात कवडीची माळ आहे. आता तुम्ही ओळखून घ्या प्रेक्षकांनो. बऱ्याच जणांनी माझ्या पोस्टरती खरं ओळखलं पण होतं. तर त्याच्या गळ्यातली कवडीची माळ आणि बाकासूरच्या गळ्यातली कवडीची माळ हे यावर तुम्ही ओळखून घ्या की नातं काय असेल. नातं ओळखून घेतलं आम्ही मोहित शेठ कवड्याच्या माळाचा काय सांगायचं सगळ्या गोष्टी सांगत नाही बघा मोहित शेठने सांगितलेले पण समजून घ्या. त्यांना पुढे नाना तुम्ही चल बेस्ट व्हायला राजा साम्राज्य बरोबर अनेकदा बैलगाडीला झोपलेला पण आपण याला पाहत असतो. राजा आहे ना. आणि वीर रोडला पण ही जोडी असते. इंजन कबिर्या वैभव शेठ स्वतः इंजनला लिंबांचा हार घालायचा प्रयत्न करतात ते पण आपण पाहू शकतो इंजन किती तापट आहे.
कबीराचं पण पेंटिंगचं काम जवळपास झालेलं आहे. तुषार सर शूटिंगचं काम चालू आहे. साम्राज्य पूर्ण आले ना. हे सगळ्यांचं काळीज आणि अतिशय सुंदर अशी चित्राकृती खंडेरायांची चित्र कोहिनूर बकासूरच्या सजावटीसाठी काढलेलं आहे. जय मल्हार असं त्याच्यावर पलीकडे लिहिणार पण आहेत. आणि हाच कार्यक्रम संध्याकाळी आहे. तुझं असं कसं नाव ठेवलंय पबजी? हा बबन शेठ बरेच दिवस नव्हता इथं, पण आज बैलपोळ्यासाठी आलेला आहे आणि याच्यावरती रंगकाम बऱ्यापैकी वैभव सरांनी केलेलं आहे. हा बाळ्याबाई बकासूरचा वाचा दिवाळीत हा आपल्याला मैदानात पळताना नक्की दिसेल. तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे डायरेक्ट लाईव्ह. हे सगळे कबूतरबाज. हा सावकार धुमाळ यांचा सर्वात जुना नंदी. हा लाल्याबाई इज बॅक जस्ट आलेला आहे, त्यामुळे आता त्याचं पेंटिंगचं काम वगैरे चालू आहे. मामांचा लाडका आहे का? बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बकासूर द्वादशम हिंदकेसरी बकासूर याचं जे आज पेंटिंग केलं आहे त्याचं काम हे करतायत. सर तुमचं नाव काय? चेतन गवळी. आणि राहता कुठं? मी कराडला राहिलंय. कराडला राहिलं आहे. आणि तुम्ही मगाशी उत्कृष्ट असं चित्र काढलेलं आहे. तुम्ही आर्टिस्ट आहात का? हो, मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. मी कॅनव्हास पेंटिंग, पोर्ट्रेट वगैरे करतो. सर्व करता. आणि अगोदर पण तुम्ही असं नंदींच्या वरती चित्र काढलेली आहेत का? हा पहिलाच अनुभव आहे? नाही, मी खूप वेळा काढलेली. म्हणजे तुम्ही त्यात एक्सपर्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आत्ता सध्या तुम्ही याच्यावर तुझी सजावट काढताय. म्हणजे कसं वाटलं? काय एक अनुभव इथं आज तुम्ही नाही, आता? छान आहे. जर वेळेस बकासूरच्या इथं पेंटिंग करायचे म्हणजे आम्हाला असते ऑर्डर. हां, छान वाटतं. आज जवळपास सगळ्याच नंदींवरती तुम्ही चित्र काढलेली आहेत, त्याच्यावर एक काय काय डिझाईन केलेली आहे. मामांचा लाडका लाल्याबाई. खरं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असायचा की वैभव मामा बकासूर बरोबर नसतात, पण इथं ते स्वतः बकासूरच्या शिंगांना रंग लावत आहेत. इतर वेळी जे कपाळावर गुलालाने त्रिशूळ काढलेलं असतं ते आता हे रंगानं त्रिशूळ काढायचं काम चालू आहे. शिंगांचा कलर पण बघा किती मस्त दिसतोय. हा बाळ्याबाई, त्याच्यावरती पुढं त्रिशूळ काढले कपाळावरती. या बाजूला महादेवाचं चित्र आहे आणि पलीकडच्या बाजूला त्याचं नाव लिहिलेलं आहे, बाळ्याबाई. आणि हे इंजनच्या बरोबर जे दिसतात ते अनिल सर आहेत, ते संतोष सरांचे भाऊ आहेत. इंजनच्या आता शिंगांना रंग लावायचं काम चालू आहे.
ऑलमोस्ट पेंटिंग पूर्ण झालेली आहे. शिंगांना त्या पट्ट्या पण लावलेल्या आहेत. बकासूरमुळे मला अनेक जण ओळखू लागलेत. बकासूरवरील प्रेम सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. अनेक जण त्याच्यावरती मनापासून प्रेम करत असतात. या सरांनी त्यासाठी नोटांचा हार आणला होता. सजावटीचं काम आता जवळपास सगळं पूर्ण झालेलं आहे आणि घरचा साज बकासूर आणि साम्राज्य मिरवणुकीसाठी सज्ज होत आहेत आणि इथं आता त्यांचं फोटो सेशन खरेदी करून बैल खरेदी केला ते माननीय आदिशेठ जगताप, त्याचबरोबर अमरशेठ जगताप आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती, आपण कृपया व्यासपीठावरती यायचा. माननीय राहुलजी गोरे, आपल्याला विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचा. माननीय सचिनजी पाटील, उमेश शेठ गोरे डॉक्टरांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यायचा. हा क्षण खूप खास होता, कारण बकासूरचं जे नियोजन करतात आणि बकासूरला ज्यांनी शिकवलं हे दोघंही बकासूरबरोबर त्यावेळेस मंचावर होते. या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मुंबईचे नगरसेवक चौधरी सर पण उपस्थित होते. मिरवणुकीनंतरनं पुढचा कार्यक्रम चालू झाला. त्यावेळेस विनायक शेठ लेंगरे यांचे सुपुत्र तसेच बैलगाडा शर्यत क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच काही त्याचे फॅन्स पण होते. हे माळशिरस इथून आलेले होते. अनेक ठिकाणाहून बकासूरचे फॅन त्याच्या भेटीसाठी आले होते.
या घोडीचं नाव राणी. लहानपणी बकासूर हिच्याकडं पाहून पळायचा आणि शर्यत क्षेत्राला लाभलेला हा कोहिनूर या घोडीमुळंच पळायला शिकला होता. सगळ्यांना फिरला पाहिजे कारण दादांनी 51 किलोमीटर या ठिकाणी पाठवले. या हार घालून कार्यक्रमाला लगेच सुरुवात करायचे. कार्यक्रमाचे कलाकार आपल्याला विनंती आपण सगळ्या मान्यवरांना विनंती प्रत्येकाने त्याच्या डाव्या बाजूला बसून घेतो. खरं तर विनायक शेटलिंगरे यांनी हा हार खास बकासूरसाठी पाठवला होता. त्यांचे सुपुत्र ते घेऊन आले होते. बैलगाडा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे ते विनायक लेगरे देशमुख आणि मित्र परिवाराच्या वतीनं आपल्या या नंदी करता 51 किलोचा पेढ्याचा हार या ठिकाणी आलेला आहे. कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतोय. श्री खंडोबा बानू विवाह सोहळा आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होतोय. सर्वांना विनंती की या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यायचा. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. श्री सर्वांना विनंती आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा. 10 किलोचा कंदी पेढ्याचा हार आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं एक मोठं आमच्या भागातील बाबूराव चांदेरे सर देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. या बकासूरची क्रेज एवढी आहे. मी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात होतो. त्या रत्नागिरी जिल्ह्यात एक वेळ बैलाच्या शर्यती होत्या. त्या लोकांनी फक्त सांगितलं होतं की साहेब आमच्याकडे पळाला नाही तरी चालेल, फक्त बकासूरला आमच्यातल्या लोकांनी पाहावं म्हणून रत्नागिरीला पाठवा. राजकारण, समाजकारण, विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी बकासूरचं कौतुक केलं. त्यानंतर मल्हारी महात्म्य हा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो कार्यक्रम देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडला. त्यानंतर गिरिजा कराडकर यांनी त्यांच्या लावणीचं एक नृत्य सादर केलं. त्यावेळेस त्यांनी लहान मुलं जी होती तिथं स्टेजवर त्यांना पण थोडंसं मार्गदर्शन केलं. कुठल्याही कलाकाराची कला या देवाच्या चरणी जेव्हा तो वाहतो त्यावेळेस त्या प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याचं सोनं नक्कीच होतं. एवढंच मी या निमित्ताने सांगेल. असा हा सांस्कृतिक मल्हारी महात्म्य हा कार्यक्रम तिथं सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा आनंद घेतला. भव्य दिव्य असं हे मिरवणुकीचं स्वरूप. त्यानंतरनं सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक राजकीय सामाजिक दिग्गज मंडळींची भाषणं झाली. P3 लाईव्हवरती हा पूर्ण कार्यक्रम लाईव्ह होता. तो आपण भविष्यात कधीही त्या चॅनलवरती सर्च करून तो पाहू शकतो.
खरं तर बकासूरचा वेग, बकासूरचे चाहते, त्यांचं त्याच्यावर असलेलं अमाप प्रेम हे वेळोवेळी दिसून येत असतं. पण या दोघींचं हे प्रेम पाहिलं आणि खरंच आपण या शर्यत क्षेत्रातील देवाचं चाहते आहोत. हेच नव्हे तर संबंध दिवसातील जे कार्यक्रम झाले, त्याचं जे उत्कृष्ट नियोजन झालं, या सगळ्या बकासूर टीमचं जे नियोजन, संतोष सर असतील, त्यांची सगळी टीम असेल, त्यांचं करू तितकं कौतुक कमी होतं. आणि हे सगळेच सोहळे खरंच पाहण्यासारखे होते. संध्याकाळचा सोहळा हा P3 लाईव्हवर होता. तो आपण कधीही पाहू शकतो. यूट्यूबमध्ये ओरिजिनल गाणी लावता येत नाहीत. ती जर लावता आली असती तर अजूनच हा सोहळा सुंदर दिसला असता. मला खरंच माहीत नाही हा व्हिडिओ कसा बनला आहे, पण हा माझा पहिला प्रयत्न होता आणि शर्यत क्षेत्रातील हा देव एक्सप्रेसिव्ह पद्धतीने, एक वेगळ्या पद्धतीने कसा मांडता येईल याचा मी 1-1.5 दिवस फक्त विचारच करत होतो. पण आता शेवटी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, त्याची मांडण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पुढील वेळी आपण तो अधिक चांगल्या पद्धतीत आणि एक्सप्रेसिव्ह पद्धतीमध्ये मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि सगळ्यात म्हणजे सुंदर या सगळ्या टीमचा डान्स होता. कारण आपण यांना मैदानात पाहतो, गोठ्यावर पाहतो, पण हा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो खरंच बघण्यासारखा होता. कदाचित हे असे डान्स करताना किंवा यांचा जो आनंद आहे तो आपल्याला फार कमी वेळा पाहायला मिळतो. आपण सगळेच जण या गोष्टीचा आनंद बऱ्याच वेळा घेत असतो, पण हे जी व्हिज्युअल्स होती, हे जे सगळं दृश्य होतं आणि खरंच मन हे सगळं बघून मन अगदी भरून आलं. लहानपणापासून मोहिल शेठ यांनी बकासूरवर केलेलं प्रेम, वैभव सरांनी त्याला दिलेली शिकवण, कारण ते त्याचे सुरुवातीचे ड्रायव्हर होते, आजही ते त्याच पद्धतीत त्याची गाडी पळवू शकतात. आणि संतोष सरांचं नियोजन, त्यांना आज या क्षेत्रात मास्टर माइंड असंही म्हटलं जातं. आणि कोहिनूर बकासूरबरोबर सतत असणारी ती मुलं असतील किंवा त्यांची ती पूर्ण टीम असेल, त्यांच्याही कष्टाचं, जिद्दीचं खरंच मनापासून जितकं कौतुक करू ते कमीच आहे. आणि त्यामुळंच कदाचित हा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर 12 हिंद केसरी आहे आणि तो लवकरच डबल सप्त हिंद केसरी व्हावा अशी एकच मनी इच्छा ठेवतो. आणि हे सगळंच खरंच असं पाहण्याजोगं होतं. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की मी हा सोहळा स्वतः पाहिला आणि या सोहळ्याचा साक्षीदार होतो. आणि ज्या पद्धतीत मला तो मांडता येईल त्या पद्धतीत मग तो मांडण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आणि वेळोवेळी या सर्व प्रवासात मदत करणाऱ्या किंवा सहभागी असणाऱ्या, आपल्या सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, या दोन्ही अकाउंटवरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व बकासूरप्रेमी, शर्यतप्रेमी आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन. नमस्कार, आपल्यासोबत आहेत या दोघीजणी आणि खास बैलगाडा शर्यत क्षेत्रातील या देवाला भेटायला मुंबईवरून आल्या होत्या. तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी सुवर्णा पाटील.
हां नमस्कार, मी भारती पाटील. हां आम्ही मुंबईहून आलोय, पनवेलवरून. कसं वाटलं सगळा कार्यक्रम तुम्ही पाहिला, लाईव्ह पाहिला, तुम्ही स्वतः पाहिला, कसं वाटलं हे सगळं? म्हणजे आज शर्यत क्षेत्रातला देवाचा हा ना भूत न भविष्यती असा कार्यक्रम होता. सगळे कार्यक्रम तुम्ही इथं बसून अटेंड केलेत. 1-2 मिनटं तुम्ही आणि तुमच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं बॉन्डिंग याच्याविषयी काय वाटतं ते सांगा. याविषयी बोलायला काही शब्दच नाही, काय बोलेल तेवढं कमीच आहे. आम्ही दोघी या देवाला 2 वर्षापासून ओळखतोय. हां म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मुंबईला आलो होतो तेव्हा आमची भेट झाली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत कधी देवाकडे जातो त्याला भेटतो असंच आम्हाला नेहमी वाटत असतं. मुंबईला शर्यती असतात तेव्हा तुम्ही बघायला जात असता का शर्यती वगैरे? मुंबईला आटपाटीला गेलो होतो, पोळ्याचं मैदान होतं तिथे गेलो होतो आम्ही. आज अखेर तुम्ही मुंबईवरनं खास त्याच्या दर्शनासाठी म्हणा किंवा त्याची मिरवणूक पाहण्यासाठी आला. आज दर्शनासाठी खास म्हणून आलो आम्ही. त्या देवाचा एवढा मोठा सोहळा होता, त्यात सहभागी व्हावं खूप मनापासून इच्छा होती आमची. मामांनी पहिलंच सांगितलं होतं की हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा असणार आहे. तर होता का त्या प्रकारचा सोहळा हा? खूप सुंदर लागेल असा सोहळा झाला आहे. नाही, दृष्ट सूर्याला दृष्ट लागत नसते, कारण सूर्याकडं 2 मिनिटापेक्षा 2 सेकंदापेक्षा वर कोणी पाहत नसतं. हा शर्यत क्षेत्राला कोहिनूर रोज कित्येक रील्स त्याच्यावर अपलोड होत असतात. लाईव्हमध्ये आपण लाखो लोक पाहत असतो. जर दृष्ट लागायचेच असते तर आज आपण द्वादशम हिंद केसरी झालोच नसतो. ज्या अर्थी तो द्वादशम हिंद केसरी झाला आहे, कितीतरी शेकडो फायनलचा विजेता झाला आहे, तर ते त्याच्याशी लागू होत नाही. त्यासाठी बरं तुम्ही मुंबईवरनं खास इथं आला त्याबद्दल तुमचं आणि तुमचं सर्व बकासूर टीमतर्फे शर्यत शौकीनांतर्फे स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. दोघं द्या, सुरुवात करून दोघं द्या, या पुढे. हा, या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक पटकवला संभाजी शिंदे, उत्तम नाव पुणे. चला 4 नंबरचे या पुढं. चार नंबर वाले पुढे या. कोरेगावकर बर्गे बंधू. आणि सौ गौरी बर्गे यांनी या ठिकाणी हा देखावा साजरा केला. देखावा अतिशय सुंदर होता. कुशेगावच्या हिंद केसरीचं मैदान या ठिकाणी पूर्णपणे एकत्र होतं. चतुर्थ हा द्या. हे बक्षीस आमच्या जीवाभावाचे सहकारी मित्र राहुलप्पा गोरे दहिवली यांनी हे बक्षीस दिलं जाते. रोख रक्कम 15,000 रुपये. जावा तुम्ही. ओके, घ्या की येणारच की. द्या की तुम्ही द्या. द्या की तुम्ही. काय नाव आहे नाव काय गणेश भाऊ साळुंके. शहीद जवान सोपान पाडा मित्रमंडळ महाळुंगे मुळशी महाळुंगे पुणे. तुम्हाला उद्या पोच करतो. त्याचं सगळं घरात राहिलं तर लय विषय लागणार आणायला. त्यामुळे तुम्हाला तुम्ही माळुंगे बोले माळुंगे वाटून तुम्हाला देतो. दोघं बक्षीस घ्या. 2 रुपये द्या. माळुंगे पण वाटते पसंत नाही. माळुंगरांचं मी घेतो. मी माळुंग्याच नाही. हां दोन्ही आपण पण दोघं ही द्या. इथं द्यायला लागली. दोन्ही बी इथं घ्यायची. हां द्वितीय आणि तृतीय दोन्ही नंबर या ठिकाणी विभागून दिले. ठीक आहे. माहुगी आणि विसापूर मानपटला या बैलगाडी क्षेत्रामध्ये ब्लॉगर म्हणून आला आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलं असा आमचा जीवाभावाचा सहकारी मित्र सुयोग थोडा राहतनी तलवा खटाव जिल्हा सातारा अनिल साळुंके साहेब यावरती. सचिन पाटील या. दगडे पाटील या की वरती या. दोघे मोहन कुमार
काका यावरती सगळ्यांच्या शुभास्ते 1 नंबरचं बक्षीस देतोय. घेऊन या. सगळ्या सत्कार घ्यायला 14 देशामध्ये पोहोचवला तो आमचा जीवाभावाचा सहकारी मित्र त्रिकुटातलं एक कूट म्हणजे पवन यादव. पवन यादवचा सन्मान करतो. पवन यादव सर पुढे इकडे या पुढे एक तुम्ही आमचं काय मी आहे प्रत्येकाच्यात. पवन शेठचा मयूर आलाय. एक शाला नाही घ्या. शालनार घ्या. शालनार एक शालनार आणा पटकिनी. संपण्याच्या मार्गावरती आपण या ठिकाणी जाहीर करतोय. पवन यादव कोण आले.